आदिवासी जागतिक दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील गुणवान विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा। नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भव्य आणि प्रेरणादायी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा ऐतिहासिक कार्यक्रम नवापूर टाउन हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाचे आयोजन श्री अरविंद पी वडवी यांच्या पुढाकाराने करण्यात आले। या सोहळ्यात 85%, 83% आणि 93% इतके उल्लेखनीय गुण मिळविलेल्या आदिवासी समाजातील मुलामुलींचा विशेष गौरव करण्यात आला। विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती आणि संख्या लक्षणीयरित्या जास्त होती। त्यांच्या चेहऱ्यावर चमकणारा आत्मविश्वास, नव्या स्वप्नांची चमक आणि प्रगतीची ओढ पाहून उपस्थित मान्यवरांनीही कौतुकाचा वर्षाव केला। कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून सर्व मान्यवरांनी एकमुखाने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला। शिका, आपल्या बळावर उभे राहा, काहीतरी मोठं घडवून दाखवा। नवापूर तालुक्याचं नाव राज्यातच नव्हे तर देशभर दुमदुमेल अशी कामगिरी करा। विद्यार्थ्यांच्या डोळ्यात या शब्दांनी नवी उमेद आणि जिद्द निर्माण केली। मुलांनाही प्रोत्साहन मिळाले, मात्र मुलींची जिद्द, आवड आणि सहभाग विशेष ठळक होता। या सोहळ्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यात आत्मविश्वासाची नवी भर पडली। या कार्यक्रमास मान्यवर पाहुणे माननीय श्री दत्तात्रय जाधव, तहसीलदार नवापूर, माननीय श्री भरत गावित, चेअरमन आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे आणि माननीय डॉक्टर मयूर पाटील, मुख्याधिकारी नवापूर नगरपालिका यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। नवापूर टाउन हॉलमध्ये झालेला हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा दीप प्रज्वलित करणारा ठरला असून समाजाच्या प्रगतीसाठी आणि शिक्षणातील गुणवत्तेसाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरलाय। जर आपण गर्वाने आपल्या समाजाचं नाव जर करायचं तर कुठेतरी शोकांतिक आहे। जो त्याच्या धर्माचा, त्याच्या जातीचा त्याला अभिमान असतो। मग आपल्याला आपल्या जातीचा अभिमान आहे का नाही? आहे। जय आदिवासी! यस, थँक्यू। आज तुम्ही आपण सर्वजण एका सुंदर अशा आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र आलेलो आहोत। सर्वप्रथम आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून ज्या मान्यवरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची कुठे ना कुठेतरी कौतुक झालं पाहिजे। त्यांच्या केलेल्या कार्याला आनंदाची थाप आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, असा हा आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या राजपत्रित जे अधिकारी होते, निवृत्त आता आहेत, त्यांच्या मार्फत हा होत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नवापूरचे तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आता एक सुंदर पद्धतीने आपल्या समोर भाषण केलं, दोन शब्द आपल्याला सांगितले आणि सुंदर त्यांच्या भाषणातून एक चांगली कल्पना निघाली की विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवं केलं। हे आपल्या नवापूरचे नवनियुक्त मुख्य अधिकारी माननीय मयूर पाटील साहेब या मंचावरती उपस्थित असलेले पाटील साहेब, पटले साहेब, मोरे साहेब, चौरे साहेब, पाडवी साहेब, संजूदादा आणि या मंचावरती ज्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक अरविंद वडवी साहेब, उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर, डीडीसी बँकेचे डायरेक्टर माननीय सुमनदादा, आदिवासी कारखान्याचे डायरेक्टर हरिदास दादा, उपस्थित सर्व या ठिकाणी आलेले समाजातील वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या मुलींनो, पत्रकार, छायाचित्रकार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक, तुमचं
मनापासून अभिनंदन करण्यासाठी हा एक आगळा कार्यक्रम आयोजित केला। आनंद वाटला, कुठेतरी समाजाची जाण आपण ठेवतो, कुठेतरी समाजामध्ये जन्मल्यानंतर समाजाचं ऋण समाजासाठी कुठेतरी परतफेड करण्याची भावना ही मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि त्याचं एक उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे जे आपले निवृत्त असलेले सर्व राजपत्रित अधिकारी बघायला गेलं तर त्यांचं जीवन त्यांनी खरंच सांगितलं की नागपंडामध्ये रमणारा त्यांचं जीवन काहींचं औषधोपचारामध्ये गेलेलं जीवन हे त्याचा प्रवास गेल्या 35, 32, 36, 30 असे अनेक वर्षापासून त्यांनी या देशाची सेवा केली, समाजाची सेवा केली आणि उतारवयामध्ये आता त्यांनी संसारिक जबाबदारी स्वीकारली। कारण इतकी वर्ष त्यांना संसारिक जबाबदारीपेक्षा देशाची सेवा, समाजाची सेवा या करण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं आणि उर्वरित आयुष्य हे आपल्या परिवाराला देण्यासाठी त्यांनी ठरवलं आणि त्याच्यातून सुद्धा आपल्या बालगोपालांचा सत्कार करावा हे त्यांनी ठरवलं। मनापासून आनंद वाटला की ज्या मुलांनी स्वतःच्या पायावर स्वतःच्या मेहनतीने हे मार्ग मिळवलेले आहेत आणि त्यांचं कुठेतरी गोड कौतुक झालं पाहिजे, त्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांचा पुढचा मार्ग, त्यांची पुढची दिशा त्यांनी ठरवली पाहिजे। या उद्देशाने या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। मी तुमची सगळ्यांची माफी मागतो की मला सुद्धा एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे। अध्यक्षीय भाषण हे शेवटी असतं, पण मला मध्येच आपल्याशी चर्चा करून आपल्याशी दूर करून मला पुढे जायचं आहे, म्हणून आपण त्या गोष्टी समजून घ्या। कारण वर्ध्याला सुद्धा एक आपला आदिवासी समाजाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला जायचं आहे। तर असो, या ठिकाणी सगळ्यात जास्त माझ्या मुलींनी बक्षीस मिळवले। आनंद वाटला की आदिवासी नारी सुद्धा काही मागे नाही, ती सुद्धा आमची मुली आज पुढे चालली आहे। जसं सावरपाड्याची कविता राऊचं आपण नाव घेतलं, आज ती जसं विक्रम करत आहे तसं नक्कीच एक दिवस ही नवापूरची महिला, ही आदिवासी महिला, नंदुरबार जिल्ह्याची महिला ही कलेक्टरच्या पदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आम्हाला आहे। पण त्याच्यामध्ये क्षेत्रांतिका सुद्धा आहे। 10वी 12वीची माझी मुलं, माझ्या मुली हे आपण दुसऱ्यावर डिपेंड असतो, दुसऱ्यावर अवलंबून असतो, हे कुठेतरी समाजामध्ये चुकीचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि ते चित्र आपल्याला पुसून टाकायचं आहे। या वर्षी तुम्ही बघितलं असेल 10वी 12वीच्या मुलांच्या पेपरच्या ठिकाणी ही कॅमेरा बसवलेला होता। कुठेतरी आम्हाला सुद्धा वाईट वाटलं की फक्त हे नंदुरबार जिल्ह्यामध्येच का, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी परीक्षा झाल्या पण तिथं असं चित्र बघितलेलं दिसलं नाही, ते आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसलं आणि कुठेतरी आम्हालाही स्वतः आमची लाज वाटली। म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर असे जर गैर प्रकार होत असेल तर हे थांबवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे। कारण जर आपल्याला पुढची पिढी घडवायची असेल तर सक्षम आणि सुसंस्कृत पिढी घडली पाहिजे। दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःवर डिपेंड राहिलं पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःवर अवलंबून राहिलं पाहिजे। आज तुम्हाला हे जे मार्क मिळाले आहेत 90%, 95%, 98%, 80% हे तुमच्या मेहनतीचे, परिश्रमाचे आहेत आणि त्याचा कौतुक आहे, अभिमान आहे, गर्व आम्हाला पण आहे। पण कुठेतरी जर आपण दुसऱ्यावर अवलंबून असू आणि कोणाचं तरी बघून आपण जर उतारा करत असू, किती दिवस चालला? 10वी 12वी त्याच्यानंतर कुठेतरी आपण नर्सिंगला गेलो, इंजिनिअरिंगला गेलो, मेडिकलला गेलो, बॅक टू पॅव्हलियन, परत नवापूरला येऊन जातो। कारण पुढचा अभ्यासक्रमच आपल्याला समजत नाही, कारण आपली दुसऱ्यांची मदत घेऊन आपण पुढे गेलेलो असतो। तर माझी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती आहे की 5वी 6वी 7वी जर एखादं घर बांधायचं असेल तर त्याचा पाया मजबूत असला पाहिजे। जर पाया मजबूत असेल तर पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, 10वा मजल्यापर्यंत आपण बिल्डिंग उभारू शकतो। त्याच पद्धतीने आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर तुमचा पाया मजबूत असेल, जर तुम्ही 4वी 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत जर व्यवस्थितरित्या शिक्षण घेतलं, शिक्षण आपल्याकडे करून घेतलं, अभ्यासक्रम करून घेतला तर नक्कीच तुम्हाला 9वी 10वी एकदम इझी जाईल। 11वी 12वी काही प्रश्नच नाही। आणि माझ्या विद्यार्थ्यांना तर आता जो 10वी पास झाला तरी म्हणता आम्हाला सायन्सला जायचं, प्रत्येक जण सायन्सकडे वळायला लागले आहे। कारण आर्ट्स मध्ये शिकून तुम्ही मोठा होऊ शकत, कॉमर्स मध्ये जाऊन तुम्ही मोठा होऊ शकत आणि आपल्या
तुम्ही आर्ट्स फॅकल्टी घ्या, कॉमर्स घ्या, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला जाता येतं. पण कुठेतरी आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये हे राष्ट्रपती अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आपण जाऊ शकेल. या ठिकाणी माझ्या बऱ्याच 4-5 भगिनींनी आत्महत्या केली की मला स्पर्धा परीक्षेत जायचं आहे, मला IPS IAS अधिकारी व्हायचं आहे. हे आपण ठरवूनच होणार आहे. काही ठरवलं तर काही होणार नाही. तुम्ही स्वतःचं ड्रीम बघितलं पाहिजे, स्वप्न बघितलं पाहिजे की मला त्या पदापर्यंत पोहोचायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं स्वप्न बघणार, तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला मेहनती परिश्रम घ्यावे लागतील. तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. आजही आपला आदिवासी बांधव भगिनी घरामध्ये डोंगरामध्ये काय घेऊन तो शिक्षण घेत आहे. मला गर्व आहे, हेवा आहे की सातपुड्याचा आपला आदिवासी बांधव तुम्ही जर गेला तर तिथं फक्त आणि वकिलाशिवाय त्या ठिकाणी ते लोक थांबत नाही. आणि नंदुरबार जिल्ह्याचा नवापूर तालुका बघितला तर नवापूर तालुक्यामध्ये थोडंसं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे आणि ते वाढणार पाहिजे. ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाचा अभ्यास करून माझी विनंती आहे. माझी तुम्हाला एक अजून विनंती आहे. जेव्हा तुम्ही शालेय जीवनामध्ये आहे, कारण असा आम्हालाही चान्स भेटत नाही, कारण या बऱ्याचशा मुलं मुली आम्हाला सापडत नाही, पालकांना आम्हाला सापडत नाही. कुठंतरी तो भेटल्यानंतर कुठंतरी आम्हाला त्याच्याशी हितून करावी लागते, कुठंतरी 2 शब्द त्यांना प्रेमाचे सांगावे लागतात, कारण आम्ही पण समाजाचे घटक आहोत. आम्हालाही समाजामध्ये आपल्या लोकांना चांगला न्याय मिळवून द्यायचा आहे. समाजामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. बरेचशा माझ्या मुली, माझे मुलं हे 10वी-12वीच्या पडून जातात, पडून लग्न करतात. कुठेतरी आपण सुटतो आहे. स्वतःला सांभाळा, स्वतःला आवरा. 2-4-8 दिवसापूर्वीची घटना आहे. माझी 15 वर्षाची मुलगी पडून गेली. वाईट वाटतं. हसण्यासारखी गोष्ट नाहीये. कायदा आहे, 18 वर्षाची मुलगी असली पाहिजे, 21 वर्षाचा मुलगा असला पाहिजे. घालू नका, मी पण तुमचाच आहे. पण समाजासाठी मला बोलावं लागणार. जर आपल्याला पुढे चांगली पिढी घडवायची असेल, कुपोषित बालके जन्माला यायचे जर थांबायचं असेल तर आपण स्वतःमध्ये आपला बदल केला पाहिजे. इथं बसलेल्या या सगळ्या माझ्या माता आहेत, भगिनी आहेत. आज नाही उद्या तुमचं लग्न होणार आहे. तुमच्या याच्यातनं, तुमच्या पोटामधनं, तुमच्या उदरातनं आमच्यासारख्या बालकांचा जन्म होणार आहे. पण तो सुदृढ बालक असला पाहिजे, तो मजबूत बालक असला पाहिजे, तर तो परिवार चालणार आहे. तुम्ही म्हणणार आम्ही लहान आहे, आम्हाला अजून त्या गोष्टीचं समजत नाही, पण हे तुम्हाला आतापासून आदिवासी राष्ट्रपती अधिकारी कर्मचारी महासंघ नंदुरबार यांनी जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यातले जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा असा संस्कार ठेवला आहे, त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच मनापासून आभार आणि अभिनंदन करतो. मान्यवर आदरणीय करतो, तसेच इतर सर्व उपस्थित मान्यवर. आपण बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर काही सेवानिवृत्त आहेत सरकारी क्षेत्रातले ते इथे आलेले आहेत. आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण आम्ही बघतो की ऑफिसर्स एकदा आम्ही रिटायर झालो की एवढे मानसिकरित्या थकलेलो असतो. असे उपक्रम घ्यायला कधी अशी पाहत नाही की मी रिटायर नको ते उपक्रम घेत आहे, परंतु इतक्या छान आणि इतके उच्च पदावर असलेले जेवढे सेवानिवृत्त असतो, काही आजी काही माझी असे राष्ट्रपती अधिकारी हा कार्यक्रम घेत आहे. खरं जो महासंघ आहे आदिवासी राष्ट्रपती अधिकारी याच्यासाठी जोरदार कार्य होतो. आता इथे 2 शब्द तर बोललेच, परंतु आपल्याला हे पण माहिती की शासनाचा आता 15 ऑगस्ट जवळ येते, आपला स्वातंत्र्य दिन. बरोबरी तिरंगा हा तर एक मोहीम आहेच. त्यानिमित्ताने मी इथे मी जे भाषण देईन आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त 5 प्रश्न विचारणार. त्याच्यात जो छान बरोबर उत्तर देईल भाषणावर, भाषण व्यवस्थित ऐकून, तर त्याचा इथे सन्मान करण्यात येईल. छोटे काही असेल एक काय असते जेणेकरून तुम्ही नीट लक्ष देऊन वाचलं. तर मग खरंच असं सुरेख असे एक उपक्रम आहे. आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या याच्यात मुलांनी म्हणजे खूप चांगली अशी लिस्ट आहे, तरी ते की 10वी वगैरे मध्ये. आणि मला निश्चितच सगळीकडे हेच आहे की मुलींचा जो टक्का आहे तो मोठ्या प्रमाणात सगळीकडे म्हणजे देशात असो, कुठे आपण जगभरात बघू, शाळा असो, कॉलेजेस असो, वेगवेगळ्या परीक्षा UPSC यांमध्ये मुलींचा टक्का खूप जास्त आहे. आपण सुद्धा बघतो शाळांमध्ये
सर्वकडे मुलीच बाजू मागत आहे, परंतु माझे इथे जेवढे आदिवासी बांधव आहेत म्हणजे ते पालक आहेत त्यांना हेच विनंती आहे की तुम्ही या मुली जेवढे गौरवित यश आता बघा जवळपास 60% मुलीच आहेत, 70% आहेत. माझी एक सगळ्यांना विनंती राहील की मुली या आपलं कुटुंबाचं घराण्याचं नाव पुढे नेणारे आहे, त्याच्यामुळे कृपया त्यांना एक जबाबदारी म्हणून बघू नका आणि त्यांना तुमचं घराणं पुढे करणार आहे म्हणून त्यांच्या पाठीशी राहा आणि त्यांना स्पर्धा परीक्षा असो किंवा वेगवेगळे ध्येय, नुसतं स्पर्धा परीक्षाच नाही, आपल्याला शेती याच्यात सायंटिस्ट हवे, अवकाश तंत्रज्ञानात सायंटिस्ट हवे आणि आपण बघू आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी या सुद्धा एक आदिवासी आहे आणि एवढे मोठ्या पदावर आहे. जर त्यांना आधीच बाकी संस्थानाला लागू गेले असते तर कदाचित त्या पदाला पोहोचले नसते. त्यांची जबाबदारी म्हणून कोणी लग्न लावून दिलं लगेच. तर त्याच्यामुळे असं करू नका, त्यांचे पाऊल छाटू नका, मुलींना शिकू द्या. मला सुद्धा अभिमान वाटतो की माझ्या दोघं मोठे बहिणी सुद्धा माझ्या मोठ्या पदावर आहे MPSCतनं 10 वगैरे 10वी वगैरे 12वी जेव्हा झाली तेव्हा लोक म्हणायचे लग्न लावून द्या, कारण आपला भाग अजूनही थोडा मागे आहे मुंबई पुण्याच्या मानाने. त्याच्यामुळे आपण म्हणतो काय करेल शिकवती, असं करू नका. या मुली जेव्हा तुमचं नाव कमवतील आणि तुमच्यामुळे जेव्हा तुमच्या मुलीमुळे जेव्हा तुमचं किंवा तुमच्या मिसेसचं नाव घेतलं जाईल ती तर तुम्हाला अभिमानाची गोष्ट राहील. त्याच्यामुळे असा दिवस नक्कीच या मुली आणतील. तुमच्यातल्या किती मुलींना IAS IPS किंवा ऑफिसर बनायचे हात वर करावर, लाजायचं नाही. ज्यांनी आता हात वर केला त्यांनी जिम्मेदारी घेतलेली लक्षात ठेवा आणि या मुली नक्कीच नाव रोशन करतील. माझी इच्छा आहे की तुमच्यातले आता बरेचसे काही नवपुरुषांनी आसपासच्या ग्रामीण भागातले पण आहे ज्यांनी स्पर्धा परीक्षांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण एक लेक्चर आयोजित करू. या मुलांना आतापासून गाईड केलं तर हे मुलं, माझी इच्छा आहे की या नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर आपल्या देशातले कोणी आदिवासी गृहे बहिणी किंवा जो तिरंगा ध्वज आहे त्याबद्दल काही निबंध किंवा वेगवेगळे तो त्याच्याबद्दल चित्र आणि काही काही घोषवाक्य असे सबमिट करतील आपल्या नवापूरला. तर मग आपण त्याच्यातले जे विजेते आहोत त्याचा सन्मान 15 ऑगस्ट रोजी करणार आहोत. तर मुलांनी असे काही असेल तर असे चित्र निबंध तुमच्या काही कल्पना असतील भारताबद्दल आपल्या देशाबद्दल तर त्या सुद्धा ते लिहून पाठवा आपल्याला 12 ऑगस्ट पर्यंत, जेणेकरून तिथे नगरपालिकेत जे आपले उत्कृष्ट निवडू त्यांचा आपण सत्कार करू आणि कंटिन्यू सगळ्यांनी स्टडी करत राहा आणि पालकांनी त्यांना सपोर्ट लावं, पाठीशी कंटिन्यू हात राहू द्या, त्यांना आठवणी करू नका. त्याच्या सगळ्या मुलींना सगळ्या मुलांनाही माझी इच्छा आहे ऑफिसर बनायचं आहे ना, बरोबर आहे की नाही? ते करायचं जोरात आवाज पाहिजे. खाली वळत नाश्ता काही तयार होतं जेवण आहे मग काही विषयच नाही असेल तर मग प्रश्न चालू करतो मी. राष्ट्रगीत जे आहे भारताचं ते किती वेळात म्हणायचं असतं? हात वर करायचे. सांग किती ते लाल गुलाबी तो ठीक 52 सेकंद बरोबर आहे. काय वाजवत भारताचा जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याचं डिझाईन जे आहे ते कोणी बनवलं होतं? हात वर करायचा, हात वर करायचा आहे. नवीन एकदा बोला. भारताचा जो राष्ट्रध्वज आहे आपला तिरंगा त्याचं डिझाईन जे आहे आताचा जो ध्वज आहे ते कोणी बनवलं होतं माहिती आहे तुम्हाला? आपला राष्ट्रध्वज जवळपास 6 वेळा बदलला गेलेला आहे. म्हणजे महात्मा कामायांनी 1908 ला जर्मनीत फडकवला, त्यानंतर बदलत केला आहे. तुम्हाला माहिती? बरं मी सांगतो की ही व्यंकय्या म्हणून होते, यांनी हे आताचं जे डिझाईन आहे ते बनवलं होतं. बरं भारतीय राष्ट्रध्वज जो आहे त्याच्यात किती रंग आहेत? हात वर करायचा. सांग होते मराठीमध्ये सांगितलं, मराठीमध्ये प्रश्न काय तुझं नाव सांगितली? चालेल. पुढचं मला आपल्या देशासाठी बलिदान केलेले 4
आदिवासी क्रांतिकारक कामगारांचे नाव सांगा. या सुंदर अशा आदिवासी जिवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठातील सर्व मान्यवर, आपल्या तालुक्याचे आदरणीय भाऊसाहेब, आपले सीओ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी मंडळी, तसेच हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे आदिवासी राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी श्री वडीलसाहेब पाटील साहेब यांचे सहकारी, तसेच उपस्थित सर्व आपले आदिवासी बांधव व या ज्यांच्यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे असे आपले सर्व विद्यार्थी, मी सर्वप्रथम आपणा सर्वांना उद्या आपल्या विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. तसेच आपण सर्वांनी आपला आदिवासी दिन हा शांततेत साजरा करावा, कुणाला काही दुखापत वगैरे होणार नाही, कुणाला आपण दुखू नये, सर्वांनी आनंदाने साजरा करावा अशी विनंती करतो. जे काही आपले इयत्ता 10वी व 12वी 85% किंवा त्यापेक्षा अधिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, या सर्वांना अभिनंदन करतो. मी व्यासपीठावरील मान्यवरांना सांगू इच्छितो, मी पण ग्रामीण भागातून पुढे आलेलो आहे. माझं गाव तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात भैरगाव म्हणून गाव आहे. पूर्ण 4 गावामध्ये महाराष्ट्राचं गाव आहे. आमच्या गावाकडे 4थीपर्यंत शाळा पण नव्हती, त्यामुळं 10वी 12वीला 90% मार्क मिळवणं किती अवघड गोष्ट आहे हे मी समजू शकतो. त्याबद्दल आपलं अभिनंदन. दुसरं असं पण सांगू इच्छितो की मला 12वीला 80% कमी मार्क होते, त्यामुळे जे आपल्या पाठीमागे राहिले त्या सर्वांचं पण अभिनंदन करतो. आणि आपल्याला हे सांगू इच्छितो की आपल्याला त्यांना सोबत पण घेऊन जायचं आहे. आपण आज उद्या आपला जो आदिवासी दिन साजरा होणार आहे, सर्वप्रथम आदिवासी दिन हा 1993ला जे आपले आदिवासी वर्ष जाहीर केलं होतं आणि आपल्या आदिवासी बांधवांचे जे हक्क आहेत त्या सर्व हक्कांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघामार्फत आदिवासी दिन साजरा केला होता. खरं तर आपण बघितलं तर आजकाल शहरी भागात राहणारे विद्यार्थी आहेत, त्यांना चांगल्या शाळा म्हणा किंवा क्लासेस वगैरे भरपूर फॅसिलिटी अवेलेबल असतात, किंवा तुम्ही यूट्यूब कुठे गेले तर भरपूर तुम्हाला मटेरियल अवेलेबल होऊन जातं. परंतु आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत, आपल्याला ज्या सोयीसुविधा अवेलेबल आहे त्या परिस्थितीत आपण एवढं जे यश संपादन केलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आणि हा जो आदिवासी दिन साजरा केला जातो, तर आदिवासी दिनाचा जो उद्देश आहे जगभरातील आदिवासी समाजाची जी आपली संस्कृती परंपरा आहे, आपले जे सण उत्सव आहे त्याचं रक्षण करणं किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्या देशासमोर आपल्या राज्यासमोर मांडणं आणि त्यांचं निराकरण करणं हा अतिशय आनंदाने आपण साजरा केला जातो. माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या संकल्पनेतून नुकताच आपण पूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी ग्राम संवाद अभियान हे कार्यक्रम आता सुरू केलेला आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात मंगळवारी आपण हा कार्यक्रम बोरझाड या ठिकाणी घेतला. त्या ठिकाणी कार्यक्रम घेतल्यानंतर पण असं लक्षात आलं की आपल्या बहुतांश बांधवांना बऱ्यापैकी अडचणी आहेत आणि प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी येणं शक्य नसतं. आपला कामधंदा सोडून सगळं सोडून रोजगार करून आपण तालुक्याच्या ठिकाणी येणं आपल्याला अधिकारी भेटतच असेल. अधिकारी महासंघ या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि आपण सर्व बालमित्र यांचे पालकवर्ग या ठिकाणी अगदी थोड्याशा कालावधीमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन होत असताना आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपण सर्वांचं या ठिकाणी मी महासंघाच्या वतीने आपण स्वागत करतो, धन्यवाद देतो. आपल्याला या ठिकाणी आपल्या कुलदेविका आई देवगा बापा यांच्या प्रतिमे वंदन करतो. आपले क्रांतिकारक, आपले घटनाकार डॉक्टर जयपाल मुंडे, आपले धरती आबा बिरसा आणि या ठिकाणी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये जे आपले आदिवासी कर्मचारी आहेत त्यांच्या हितरक्षणासाठी त्यांना येणाऱ्या सेवाविषयक काही अडचणी असतील, पदोन्नतीचा प्रश्न असतो, पदोन्नतीचा प्रश्न असतो, सिनियरिटी लिस्टचा प्रश्न असतो, बदल्यांचा प्रश्न असतो, या संदर्भात सेवाविषयक अडचणी सोडवण्यासाठी ही संकल्पना घेऊन या महासंघाची स्थापना आमचे महासंघाचे आजचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट भगतसिंग पाटील साहेबांनी मोठ्या महत् प्रयासाने तो महासंघाची मान्यता आपण शासनाकडून मिळवलेली आहे. आणि या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या सेवांच्या संदर्भात काम करत असताना महासंघ आता नव्याने आणखी स्वतंत्र आणि वेगळ्या भूमिका काम करीत आहे. आपल्या एकूण आदिवासींचे जे काही सामाजिक सुरक्षेचे प्रश्न आहे तो आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मित्रांनो, सामाजिक सुरक्षा आपल्याला मित्रांना कल्पना आहे नाही बाळगताना जे आपलं संविधानिक हक्क आहे, आपल्याला संविधानिक जे आरक्षण दिलेले आहे घटनेने, आपल्याला मिळालेले घटनात्मक आरक्षण हक्क हे इतर जो घटक आहे तो कळवण्याचा प्रयत्नाने त्यांनी कळविला आहे. आज राज्य शासनाच्या सेवेमध्ये जाहिरात येते किंवा आपण जेव्हा वसतिगृहावर ऍडमिशनला जातो, जेव्हा इंजिनिअरिंगच्या प्रवेशाला जातो, मेडिकल प्रवेशाला जातो, तेव्हा आपल्याला आपल्या हक्कावर अतिक्रमण करणारे लोक आहेत जे की आपण बोगस आदिवासी म्हणतो, जे आदिवासी नाही परंतु फ्रॉड करून चुकीची माहिती देऊन त्यांनी आदिवासी प्रमाणपत्र मिळवलेलं असतं आणि त्या आधारे ते आपल्या अधिकारावर आक्रमण करीत आहेत. आणि आपल्याला या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्तरावरच्या सिलेक्शन प्रणालीमध्ये या लोकांचा आपल्याला सामना करावा लागतो. आज 100% आदिवासीच्या गोष्टी होत असतील त्या ठिकाणी आजचं चित्र आहे 70% लोक आदिवासी बोगस आदिवासी दिसतात आणि केवळ 30 ते 20% जागावर आपल्याला समाधान मानावं असं विधायक चित्र आहे. म्हणून महासंघ या ठिकाणी आपल्या जे संविधानिक हक्क आहेत, आरक्षण आहेत ते पळविणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात आपला महासंघ काम करत आहे. त्याच पद्धतीने आपलं आरक्षण, आपला घटनात्मक हक्क वाचवताना आपली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढीला अधिकाधिक शिक्षणासाठी उद्योग मजबूत कसं करता येईल या पद्धतीचा महासंघाचा मानस आहे. आणि महासंघ यामध्ये मागील 2-3 वर्षापासून काम करीत आहे. प्रथमतः मागच्या 2 वर्षापूर्वी आपण नंदुरबारला याच पद्धतीचा एक सत्कार समारंभ केला आहे. याच्यामध्ये महासंघाचे साथी आहेत, या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहेत. नामदेव पटेल साहेब आहेत, सदानंद गावित साहेब आहेत, सुकेश मोरे साहेब आहेत, नाईक सगळे मित्र आहेत जे की सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा घरी आपल्या नातवंडासोबत आपल्या पालकांसोबत खेळत न बसता आपल्या हक्कांसाठी या व्यासपीठावर आलेले आहेत आणि आम्ही खूप संघर्ष या ठिकाणी करीत आहोत. ती प्र.16 सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर. मी निंबूदास गावित, उपशिक्षक. आज जो काही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सत्कार सोहळा आयोजित केला गेला, जे राजपत्रित अधिकारी यांच्या वतीने भावी पिढीमध्ये विद्यार्थ्यांसाठी हा एक सुंदर असा उपक्रम या आदिवासी निवृत्त कर्मचारी संघाने विद्यार्थ्यांना उपयुक्त करून दिला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. यामुळे निश्चितच आमच्या या भावी विद्यार्थ्यांना चालना मिळेल आणि पुढे जाऊन निश्चितच देशाची आणि राष्ट्राची आणि समाजाची सेवा करतील. सर, या कार्यक्रमामध्ये 90% पोरी होत्या आणि पोरं समजून घ्या थोडेफार होते. तर तुमचं म्हणणं पोरी खूप हुशार आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे पोरी आदिवासींचे पोरी हुशार आहेत तर त्यांना काहीतरी मार्ग तुम्ही काय सांगू शकणार? जे काही हे विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे. याच्यात निश्चितच विद्यार्थी ज्या बाह्य गोष्टी आहेत, उदाहरणार्थ ज्या आज गोष्टी त्यांना शरीरासाठी चांगल्या सुविधा किंवा चांगल्या गोष्टी लागत आहेत त्याच्यामुळे ते मागे पडत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांनीसुद्धा जर या अभ्यासामध्ये किंवा कॅरियरवर जर लक्ष दिलं तर निश्चितच विद्यार्थ्यांची जी उपस्थिती किंवा त्यांची जी संख्या आहे ती संख्या मुलींच्या बरोबर येईल. आणि विशेष करून ज्या मुली आहेत
या मुली मनापासून शिकतात आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण सर्वात जास्त असतं. मुलींच्या आईवडिलांना काय 2 शब्द सांगू शकणार का? हे ज्या पोरी इतक्या शिक्षण करून इथपर्यंत आलेल्या आहेत, तर पुढंपर्यंत यांना सवलत द्यायला पाहिजे वडिलांनी आणि आईने. मी या विद्यार्थिनींच्या पालक आणि आईंसाठी एवढंच सांगू इच्छितो की या विद्यार्थ्यांनी तुम्ही पुढे जाण्यासाठी त्यांना निश्चितच प्रोत्साहन द्या आणि त्यांना संधी उपलब्ध करून द्या. लग्नासाठी तुम्ही त्यांना घाई करू नका आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना शिकू द्या आणि नंतर कॅरियर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी या होत राहतील. जय जवाहर जय आदिवासी. माझे नाव प्रीती प्रकाश गावित आहे. मी आता 11वी शिकते. माझे शाळेचे नाव श्रीमती प्रतापबा अभय सिंग सोळा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर आहे. आज येथे जो कार्यक्रम झाला त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी करते, ज्यांनी हा कार्यक्रमाचा नियोजन केला आणि ह्या कार्यक्रमातून आम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळाली. आम्ही असंच भविष्यात जाऊन आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी खूप मोठे कार्य करणार आणि मला मोठा होऊन IAS ऑफिसर बनायचं आहे. आणि हे कार्यक्रम ज्यांनी नियोजन केलं आहे त्यांना मी मनापासून आभारी मानते. आता जो शिक्षण काय घेत आहे तू? शिक्षण आता किती 11वी सायन्स. सायन्समध्ये असं काय तू बघितलं तर सायन्स घेतलं तुम्ही? सायन्समध्ये खूपच फॅसिलिटी असतात. ते कोणते पण आपण स्ट्रीममध्ये जाऊ शकतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये नाव? माझे नाव कृष्णा वेलजी गावित. मी पण सार्वजनिक मराठी या शाळेची विद्यार्थिनी आहे. या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन आम्हाला खूपच आनंद झाले आणि याच्यामध्ये खूप लोक आले होते, खूप स्टुडंट्स पण आले होते आणि काही प्रश्न विचारले, त्याच्यावरती आम्ही उत्तरे दिली, आम्हाला बक्षीस पण दिले आणि जय जवाहर जय आदिवासी. माझे नाव आकांक्षा अनिल गावित. इकडे झालेला कार्यक्रम खूप छान रीतीने झाला. इकडे जे मान्यवर आले त्याने आम्हाला खूप चांगल्या रीतीने समजून सांगितलं. नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय. चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज. संपादक गिरीश सोनवणे.